बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात 19 जानेवारी रोजी सर्वधर्मीय जन आक्रोश मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। सकल मराठा समाजाच्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे, तर इम्तियाज जलील हे देखील ह्या मोर्चामध्ये उपस्थित राहणार आहेत। सकल मराठा समाजाच्या वतीने या आंदोलनाचं आयोजन करण्यात येणार आहे। तसेच MIM पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत। शहरातील क्रांती चौक परिसरातून या मोर्चाला सुरुवात होणार असून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर या मोर्चाचा समारोप होणार आहे। तर या मोर्चात सर्वात पुढे बॅनर, त्यानंतर विविध धर्माचे प्रमुख, त्यानंतर महिला भगिनी आणि त्यानंतर पुरुष मंडळी असा क्रम असणार आहे। या मोर्चासाठी पीडित देशमुख आणि सूर्यवंशी पवार सुद्धा निमंत्रित केले जाणार आहे। सभेत संबोधन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मान्यवरच करणार असून या निषेध सभेच्या ठिकाणी भव्य स्टेज उभारले जाणार असून त्यावर विशिष्ट आसन व्यवस्था निर्माण केली जाणार आहे। निषेध मोर्चा सभेच्या आधी परभणी आणि मस्साजोग येथील पीडित संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करून होणार आहे। तर सभेचा समारोप राष्ट्रगीताने होणार आहे। या पत्रकार परिषदेत प्राचार्य चंद्रकांत भराट, सुनील कोटकर, रवींद्र काळे, प्राचार्य माणिकराव शिंदे, आप्पासाहेब कुटेकर आदी उपस्थित होते। मस्साजोग संतोष देशमुख आणि परभणी येथील सूर्यवंशी यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही 19 जानेवारी 2025 ला छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकापासून तर विभागीय आयुक्तापर्यंत मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। हा जन आक्रोश मोर्चा आणि मूक मोर्चा असेल। 10 वाजता मोर्चा निघून तो विभागीय आयुक्तालयावर पोहोचेल शांततेत, सुव्यवस्थेत आणि या गुन्हेगाराला संपूर्णपणे फाशी मिळेपर्यंत कायद्याचं त्यांना कुठल्याही प्रकारचे संरक्षण मिळता कामा नये यासाठी आम्ही हा सर्वधर्मीय, सर्व पक्षीय, सर्व जातीय मोर्चाचं आयोजन 19 मार्चला केलेलं आहे। तरी जास्तीत जास्त सर्व धर्मीय, सर्व जातीय बांधवांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असंच या ठिकाणी या सकल मराठा मोर्चाच्या वतीनं आणि सर्व धर्मीय मोर्चे यामध्ये सर्व धर्मीय, सर्व जातीय, सर्व पक्षीय लोक यामध्ये सहभागी होणार आहेत। महिला, मुली सर्वजण यामध्ये सामील होणारे जास्त असतात। काही ठरलेलं नाही। आमच्या मुली या ठिकाणी मुख्य असणार आहेत। मुली आमचे निवेदन देणार आहेत, मुलींना आम्ही बोलावणार आहेत। तालुक्यामधले सगळ्या एक तालुक्यामधली एक मुलगी घेऊन बोलावणार आहे आणि शेवटी आम्ही जे कोणी आले ते जरी आले तर त्यांना आम्ही बोलू देणार, जे येतील ते बोलतील। नाही, हे जे मोर्चा काढण्यात येणार आहे ते एका क्रूर घटनेच्या निषेधार्थ आणि ज्या प्रकारे त्याला दाबण्याचा प्रयत्न सुरुवातीला करण्यात आला होता, पोलिसांची त्याच्यामध्ये काय भूमिका होती, सरकारमध्ये बसलेले लोकांची काय भूमिका होती, हे सगळ्याचा निषेध करण्यासाठी आणि आजपर्यंत ज्या प्रकारे एक ठोस मेसेज महाराष्ट्राला देण्याची आवश्यकता होती ते मला असं वाटत नाही की आतापर्यंत मिळालेला आहे तसा मेसेज। म्हणून सर्व जाती धर्माचे लोक आपल्या राजनैतिक पक्ष, आपली जात, धर्म सगळं विसरून एक माणुसकीच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव टाकण्याची आवश्यकता आहे। आणि अशा प्रकारची घटना कुठे झाली तर समाज, सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन याची निंदा करणार आहे, सरकारवर प्रेशर टाकणार आहे, याच्यातून एक मेसेज जाणार आहे। तर आम्ही तर सहभागी होणार आहे। मी लोकांना विनंती करणार आहे, तुम्ही कोणत्या पक्षाचे आहे, कोणत्या जातीचे आहे, धर्माचे आहे, ते सगळं विसरून एका माणसाला ज्या प्रकारे क्रूर प्रकारे हत्या करण्यात आलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं। काय आहे की जेव्हा मी संतोष देशमुखच्या जे बॉडीचं जे व्हिज्युअल्स बघितलं होतं, फोटो बघितलं होतं, विश्वास बसत नाही होतं की महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये अशा प्रकारची घटना होत आहे। आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारचे गुंड प्रवृत्तीचे लोकांचे नाव समोर येऊ लागलेलं आहे, त्यांना कशा प्रकारचे राजनीतिक हे त्यांचं पाठबळ देण्यात येत होतं, कुठेही आम्ही एक एक्झाम्पल देत नाही की इथे आज एक चांगला मेसेज जात आहे की अशा प्रकारची घटना कुठे घडली असेल तर मरणारा माणूस कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, हे महत्त्वाचं नाही आहे। आपण सगळ्यांनी अशा प्रकारच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळं एकत्र येणार आहे। वाल्मिक कराड आहे त्यांची आई सुद्धा काल बसलेल्या होत्या, 6 तास असं वाटत नाही का की हे प्रकरण वेगळ्याच ठिकाणी चाललंय म्हणून मुद्दा इकडे राहत नाही। काय आहे की पोलिसांनी खऱ्या अर्थाने चांगल्या रीतीने इन्व्हेस्टिगेशन केलं असतं
आणि जेव्हा हे संतोष देशमुखच्या हत्या झाल्यानंतर ज्या प्रकारे तिकडच्या एरियातले कशा प्रकारचे काय काय धंदे सुरू होते, कशा प्रकारचे हत्या, अनेक हत्यामध्ये कोण कोण लोक सामील होते, कोणाला त्यांना पाठबळ मिळत होता, हे सगळं बघून मला असं वाटतं की पोलिसांनी आजही आपली प्रतिमा वाचवण्यासाठी की नाही आम्ही चांगलं काम करणार आहे, जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कडक कारवाई करणार आहे, त्याप्रमाणे असं नाही आहे की आज मोर्चा काढत आहे म्हणून पोलिसांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे, सरकारने ॲक्शन घ्यायला पाहिजे. न्याय असेल, पोलीस असेल, त्यांनी आपलं प्रामाणिकपणे काम केलं तर मला असं वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा प्रकारची घटना घडणार आहे.